चिखलगाव यांचेही आभार होते, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण काय आजचे आमच्या दोन्ही बुवांचे नाडी जे असतात ते त्यांच्या हातात. खरोखर उत्तम साऊंड सर्व्हिस आहे, त्यांना पण शुभेच्छा देतोय. माझे जोडीवाले बुवा सन्मान्य श्री भजन रत्न खरोखर आमचे ज्येष्ठ बुवा प्रकाशजी पालकर यांनाही लागला प्रणाम करतोय. आजची ही तिसरी माळा. खरोखर आज इथे तुम्ही इथे जमलात आणि खरोखर आज या भक्तिमय वातावरणामध्ये आजची 2020 डबल बारी भजन सामना नक्कीच मनोरंजन होणार. माझ्या माता भगिनी सर्व बसलेले आहेत, त्यांना पण एकदा त्यांच्या एकदा डोळ्याचा टाळ्यांच्या गजरात स्वागत होईल. त्याचप्रमाणे आमचे गावचे गावकर यांनाही मी नमस्कार करतोय, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. माझे मुंबईचे परममित्र सचिन नारकर पण इथे उपस्थित आहेत आणि सर्व ग्रामस्थ सगळ्यांची नावं घेत बसत नाही, कारण थोडासा विलंब झाला आम्हाला येणाऱ्या दोघांना पण. आमची माफी मागून भजनाला सुरुवात करतोय. मनोरंजन तर होणार. प्रकाश पालकर बुवा म्हटल्यानंतर विनोदाची खान, अध्यात्माचे बादशाह अशी त्यांची ओळख. त्यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर असा महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्या मुंबईपासून कोकणापर्यंत असं कुठचं गाव नाही किंवा मंदिर नाही जिथे आमच्या पालकर बुवांनी भजन आणि डबलबारी केली नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्यांच्या लग्नाच्या पूजक ज्यांनी भजन केले नाही, म्हणजे लग्नाच्या पूजेक पण भजन केले नाही, त्याच्या मुलाच्या पण बारशाचं भजन केले नाही आणि त्या मुलाच्या पण बारशा भजन करणारे एकमेव आमचे. माझ्या एवढं जाणार भजनाला सुरुवात करूया. बेस कमी करायचं.
गरी सरे ग पद ग पसद पद पग दप नमो वाघेश्वरी नवरूपाची या भुवनेश्वरी अनेक नावे तुझला ईश्वरी अनेक नावे तुझला ईश्वरी नमितो चरणा त्रिभुवन सुंदरी नमितो चरणा त्रिभुवन सुंदरी अंबे भवानी पिता तुझे हिमगिरी अंबे भवानी पिता तुझे आ आ आ अंबे भवानी पिता तुझे हिमगिरी कर्दन काळ दैत्यांचा निवास करीसी भक्ता घरी वर्तनकाल दैत्यांचा निवास करसी भक्तारे नमस्ते शारदा देवी नमस्ते शारदा देवी विना पुस्तकधारिणी विद्यारंभं करिष्यामि प्रसन्न भवतु सर्वदा कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ वक्रतुंड विघ्नहर्ता गणपती गजानन गुरुदेव दत्तात्रय सत्यनारायण श्री साईनाथ श्री रामेश्वर राजगंग छत्रपती शिवाजी आर्य आई निर्वादेवी रंगदेवते माते सुधा सुप्रसिद्ध भजनकार भजन महर्षी गोपीनाथ राघवे श्री सुनील सावंत
त्याचप्रमाणे या गावचे पोलीस पाटील सन्माननीय श्री बेर्डे साहेब इथे उपस्थित आहेत. एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं जोरदार स्वागत करा. त्यांनी बाजूच्या खुर्चीचा मान राखायचा आहे. सन्माननीय बेर्डे साहेब. हाल इकडं थोडा कमी थोडासा. खरोखर या आडवली गावामध्ये दुसऱ्यांदा डबलबारी भजन करण्याची संधी सर्व इथे ग्रामस्थ आमचे नारकर बंधू सर्व मित्र आमचे ते सर्व मानकरी हनुमान जयंतीला एकदा डबलबारी केली होती. त्याच्यानंतर सतत कृष्णा नारकर आणि सचिन नारकर आमचे सांगायचे की पारकर बुवा आणि तुमची डबलबारी आम्हाला ठेवायची आहे. पण 3 वेळा 4 वेळा योग आला. पण आज पहिल्यांदा आमची या भेट होते आणि खरोखर पारकर बुवा आणि माझी सध्या आमच्या दोघांची जोडी सध्या आम्ही भरपूरसे असे कार्यक्रम म्हणजे कुठे गालबोट न लागता अजूनपर्यंत केलेले आहेत. आणि तसाच आजचाही कार्यक्रम हसत खेळत मजेशीर समाज प्रबोधन मनोरंजन गायन याच्यामधून आम्ही तुम्हाला करण्याचा प्रयत्न करणार. फक्त सर्व रसिकांची आम्हाला एकदा साथ हवी आहे. साथ हवी फक्त टाळ्यांची. एकदा जोरदार टाळ्या वाजवला. कारण पारकर बुवा म्हटल्यानंतर एकदम पहिल्यांदाच म्हटलं विनोदाची खान आणि अध्यात्माची भाषा बघल्यानंतर एकदम माणूस समाधान वाटतं ना. पारकर बुवांकडे बघल्यानंतर म्हणजे कसं एकदम खात्या पित्या घरचे माणूस वाटल्यानंतर कशी एकदम राजा म्हणजे कसं सुरुवातीपासून जर घेतला का तुमका बरा वाटतं ना. राजा मला दिलाचा राजा मनाचा राजा देश दुस्तीमध्ये दुनियादारीमध्ये नाही का काय तेजा बघा या वयात. आता त्यांचं वय कमीत कमी 56 वर्ष त्यांचं चालू आहे आणि वयाच्या 90व्या वर्षी डबलबारी करणारे माणूस म्हणजे आमचे पारकर बुवा. एवढा त्यांच्याबद्दल चांगला बोलतोय म्हणजे बुवा तुमचा नक्की मी घाबरलेलो नाही. पण जोडीवाला पण त्याचा चांगला बोलायचा आणि चांगला बोलून कार्यक्रम कसं करायचो त्यांच्या पोटात शिराने बारी करणार आहे. बघल्यानंतर इथे घाटाचा दंड बघा त्यांच्या ही पायाची एक मांडी खाली पोटरेकडे जाऊकच नको. आणि आता बघा 2 भजन करून एक आरती करून गेलेले माणूस ठेपवणार नाही आज काय असं नाही. पण आज खरोखर नवदुर्गा मातेचं आज आपण भजन करतो. हे कलियुग आहे बघा. या कलियुगामध्ये सवास या कलियुगामध्ये जिवंत माणूस पाण्यामध्ये बुडतो आणि मेलेला माणूस पाण्यावर तरंगतो. हे कलियुग आहे सध्याचं. या कलियुगामध्ये भजन कीर्तन नामस्मरणामध्ये जो पण राहणार पाटील बेर्डे साहेब तोच हा भाऊसागर तरुण जाणार आहे नाही का बुवा. आज तुम्हाला वाटलं असं तिथे मोठा गरबा ठेवला असता कारण बऱ्याच ठिकाणी नंतर बऱ्याच ठिकाणी आज मंदिरं बघितली. आता आज भजन कीर्तन नावाला ठेवत आहेत पण रात्री 10 नंतर बघा आठवला ढिंगचिका नुसतं प्रश्नच नाही. नुसतं दांडके घेतात काय आणि हात असे करतात काय म्हणजे अशी. पण माझे पोरगे बघा सगळे कसे एकदम नवजवान गर्भ सोडले पण बुवा म्हणलं आम्ही भजना घेणार सगळे बघा. हे खाली जे बसले शेवटचं आमचा ड्रायव्हर सोडलो आणि येतो बोलजेने मी तिघांचीच झाले ना बाकी सगळे पोरगे असं नाही. पण खरोखर नवदुर्गा आल्या नव आपण दुर्गा देवीला आपण आज पुजतो. त्या महालक्ष्मीची आपण आज पूजा करतो. पण आज घरामध्ये बघा आपल्या त्या घरामध्ये जर आपण नवदुर्गेची 9 रूपे आहेत बघा. आपली आई आपली आजी आपली मुलगी आपली पत्नी त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर आपली बहीण आपली मामी आपली काकी ह्या सगळी जी 9 जी आहेत ना ही रूप आपल्या घरामध्ये आहे. त्यांची आपण कुठेतरी त्यांच्याला आपण चांगला दर्जा दिला पाहिजे. त्यांच्याबद्दल चांगला बोलाव घ्या. नुसतं बायकोबरोबर भांडण जमत नाही बुवा. सांगते पुढे पुढे जरा भजनकात झालं. पण या आडवली गावामध्ये आल्यानंतर एकच सांगेन भक्तीच्या वाटेवर गाव तुझं लागलं. भक्तीच्या वाटेवर गाव तुझं लागलं. आशीर्वाद घेण्यासाठी मन माझं थांबलं. आशीर्वाद घेण्यासाठी मन माझं थांबलं. तुझ्या भक्तीचा जरा असाच वाहू दे. तुझ्या भक्तीचा जरा
माझ्या भक्तीचा झाड असा जाऊन दे आणि आडंबरी गावाच्या भजन रसिकांच्या भजन करती माझ्या आयुष्यात नेहमी लावू दे, नेहमी लावू दे, नेहमी लावू दे. धन्यवाद. पुढे जाऊन एवढं सांगले, शून्यातून शून्य गेले राहिले शून्य, शून्यातून शून्य गेले ते राहिले शून्य आणि आडवली गावामध्ये भजन करणं हेच माझं पुण्य, हेच माझं पुण्य आणि हेच माझं पुण्य. धन्यवाद.
धन्यवाद.